नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तन्वीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण कच्ची दाबेलीची रेसिपी करणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला मी इथे 3 मोठी बटाटी घेतली आहे. 2 मोठी आहेत आणि 1 छोटी आहे. तुम्हाला जेवढी क्वांटिटीमध्ये बनवायची आहे तेवढी तुम्ही बटाटी घ्या. आता ही बटाटी आपण स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने. इथे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपण हिचे 2 भाग करून घेऊया असे. आणि कुकरमध्ये उकडायला ठेवूया. आता कुकरमध्ये पाणी घालून बटाटे उकडवून घेऊया आपण. कुकर गॅसवरती ठेवला आहे. आता आपण 4 ते 5 शिट्या करून घेऊया, कारण आपल्याला बटाटी एकदम जास्त शिजलेली हवी आहे. तर मग कच्ची दाबेली बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण मसाला बनवून घेऊया. तर मी इथे 1 छोटी वाटी धने घेतले आहेत. छान असे खमंग भाजून घेऊया आपण धने. आता याच्यामध्ये मी 1 चमचा बडीशेप घालणार आहे, 1 चमचा जिरं घालणार आहे आणि छान असं एकजीव करून घेणार आहे, एकत्र परतून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी 1 तुकडा दालचिनी, 5 लवंग आणि 5 काळे मिरी टाकून छान ढवळून घेणार आहे. चला तर मग आपले मसाले छान भाजून झाले आहेत. आपण गॅस बंद करूया आणि सगळे मसाले काढून घेऊया डिशमध्ये. च्या भांड्यात हे सगळे मसाले आपण एकत्र करून घेऊया. याच्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट टाकत आहे, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा काळं मीठ घालत आहे आणि हे मिक्सरला छान फिरवून घेऊया आपण. आता हे मिक्सरला छान फिरवून बारीक करून घेऊया. हा पहा, आपला दाबेली मसाला तयार आहे. चला तर मग कच्ची दाबेली म्हटलं की तिखट आणि गोड चटणी आलीच, तर आपण आता ही तिखट चटणी करून घेऊया. त्याच्यासाठी मी ते 2 चमचे डाळवं घेतलं आहे, 2 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि खूप अशी कोथिंबीर घेतली आहे आणि चवीपुरता मीठ टाकून घेऊया. आता हे छान थोडंसं पाणी टाकून मिक्सरला आपण छान फिरवून घेऊया. आपली चटणी रेडी आहे. इथे मी 1 वाटी चिंच घेतली आहे. ती गरम पाण्यामध्ये नरम होण्यासाठी ठेवली होती. त्याच्यातल्या सर्व बिया आणि त्याची बाजूची जी किसपटं असतात ती काढून मी स्वच्छ करून घेतली आहे. आता आपण हिची चटणी बनवूया. आता हा चिंचेचा कोळ आपण मिक्सरमध्ये लावून बारीक करून घेऊया छान पाण्यासकट पूर्ण. आणि याच्यामध्ये मी 4 खजूर घेतले आहेत बिया काढून, ते टाकूया आपण आणि याची छान बनवून घेऊया आपण. ही पहा, आपली पेस्ट तयार आहे. आता आपण ही काढून घेऊया. आता इथे मी चिंचेचा कोळ आहे तो मिक्सरमधून सगळा काढून घेतला. आता ही 1 वाटी चिंच होती, तर आता इथे आपण 1 वाटी गूळ टाकूया याच्यामध्ये. थोडासा आपला लाल मसाला घालणार आहे घरातला, थोडीशी जिऱ्याची पूड घालणार आहे, 1 चमचा काळं मीठ घालणार आहे थोडंसं आणि चवीला साधं मीठ घालणार आहे आपलं रेग्युलर. आता हे सगळं छान एकत्र ढवळून घेऊया आपण, मिक्स करून घेऊया. ही चटणी तुम्ही अशी काचीच्या बरणीमध्ये भरून ठेवली ना तरी 3-4 महिने त्याला काहीही होत नाही. जेव्हा हवे असेल तेव्हा आपण काढून वापरू शकतो. छान एकदम घट्ट झाली आहे बघा चटणी आपली. आपली चटणी तयार झाली आहे बघा. आपली बटाटी पण छान उकडली आहे. आता आपण ही सोलून छान अशी मॅश करून घेऊया. उकडलेली बटाटी आपण मॅशरने अशी छानपैकी मॅश करून घेऊया.
छान अशी मॅश करून घेऊया आणि आता आपण भाजीची तयारी करूया। गॅसवरती कढई ठेवली आहे। आता एक पळी तेल ओतून घेते मी याच्यामध्ये। तेल छान तापलं आहे। आता इथे आपण जो दाबेली मसाला बनवलेला आहे ना, तो 1 चमचा टाकूया आतमध्ये। थोडंसं लाल तिखट टाकूया। आता याच्यामध्ये आपण मॅश केलेला बटाटा टाकून घेऊया। आणि छान परतून घेऊया। आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आपण। थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकूया। थोडेसे खारे शेंगदाणे टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया। एकदम छान घट्ट ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आपल्याला याच्या भाजीची। किती छान रंग आलाय बघा भाजीला। आता भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आपण याच्यामध्ये आणि छान परतून घेऊया। तयार आहे आपली दाबेलीची भाजी। ही बघा, काढून घेऊया भाजी आपण। आता छान पसरवून घेऊया भाजी आपण। आता याच्यावरती घालूया डाळिंब, थोडीशी शेव घालूया। आता इथे मी असे लादी पाव घेतलेले आहेत, तर आपण आता ते अशा हाताने कट करून घेऊया। तुम्ही सुरीने कट केले तरीही चालतील। हे पहा या पद्धतीत। आणि आपण आता याला इथे गोड चटणी लावून घेऊया। छान अशी स्प्रेड करून घेऊया। आणि एका बाजूला ही हिरवी चटणी अशी स्प्रेड करून घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटणी लावा। आता याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया। हे बघा, छान असं कोट करून घेऊया पावाला। थोडीशी शेव टाकूया। शेंगदाणे तुम्हाला जर आवडत असेल जास्त, पित्ताचा प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही टाकू शकता जास्त। आमच्या घरात शेंगदाणे पित्ताचा त्रास असल्यामुळे शेंगदाण्याचा वापर मी कमी करणार आहे इथे। आता ही भाजी अशी छानपैकी भरून घेऊया आपण। आता आपण ही शेव घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ह्याचे तिन्ही बाजूच्या साईड आहेत त्या चांगल्या कोट करून घेऊया शेवने। छान असं दाबून घेऊया शेव। ही पहा आपली दाबेली तयार आहे। आता आपण याला दोन्ही बाजूला बटर लावून छानपैकी तव्यावरती भाजून घेऊया। हे पहा अशा पद्धतीने आपण तयार करून घेतली दाबेली। आता ही आपण फ्राय करून घेऊया, अशी दोन्ही बाजूंनी शेकवून घेऊया बटरमध्ये। आता तव्यावरती मी बटर टाकलेलं आहे, चांगलं स्प्रेड करून घेऊया आपण आणि अशी दाबेली ठेवून भाजून घेऊया।
आणि वरूनही तिला बटर लावून चांगलं कोट करून घेऊया. आता हे परतून घेऊया आपण. एक साईड शेकवून झाली आहे, आता आपण दुसरी बाजू शेकवून घेऊया. आता ही छान अशी उभी करून घेऊया. गरम आहे, हात भाजेल याची काळजी घ्या. अशी सगळ्या बाजूंनी तुम्ही दाबेली छान अशी गरम करून घ्या तव्यावरती. बघा किती छान झाली आहे, क्रिस्पी. चला तर मग तयार आहे आपली दाबेली. चला तर मग सर्व करूया. बघा किती छान एकदम कुरकुरीत झाली आहे आपली दाबेली. जाता जाता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.